खंडेरायासाठी माझी गैना गैना रे तुझ्या विना जीव माझा राहीना देवा राहीना रे तुझ्या विना जीव माझा राहीना खंडेरायासाठी माझी गैना गैना रे तुझ्या विना जीव माझा राहीना ठाकर मार तुझ्या ढोलावर अरे सुंदर हनुमान सुंदर हनुमान हनुमान
सरसराजो सहाय बघा तेरे लक्ष्मी घात साजाया खेळे सरसाई मेरा हात तेरे चंदोरी माता रहीच खेळ आणि खंडे रायाची पाटे आमावरे एका निष्ठेने काय करतो माहितीये त्याचं गाणं चालू तो कसा आणि कशी म्हणा भाव माझा कशी म्हणा भाव गाणं माझं भाव माझं गाणं म्हणायला भानूचा लय जीव होता लय प्रेम होत आणि म्हणून मला परत धावत गेली त्या गिरणा गेली पर्वतापाशी गेली असणाऱ्या त्या गिरणा नदीच्या काठावर जाऊन या मेंढ्याचा मांस बघितला आणि मात्र ती कातरी लोक त्याने मांस लागलो तर लंबा दगडात टाकलं होतं वाळत त्यावेळेला आणि आम्या डोळ्याला वाईट वाटला जीवाला मानव मोर तुझे खंडे रायाला या म्हाताऱ्याला या धनगर रूप घेतलेल्या धनगराला आणि भानू लावली ती म्हाताऱ्याला काही म्हणायला त्यावेळेला अरे बाबा माझ्या मेंढ्याची काय अवस्था केलीस कसं हाल केलंस असं लावली ती म्हाताऱ्याला म्हणायला त्यावेळेला म्हाताऱ्याला ताबाला काय म्हणायला असे बाबा प्रत्येकाला फुटली दृष्टी पाहिजे काय पाहिजे फुटलं दिसलं पाहिजे माझ्या खंडेला काही केलं होतं फुटली दृष्टी हा कळतंय तुला हुशार आहे लग्नात तेवढं लगे कळतंय बघ
बाकी काय नाही. पण कसं आहे काय आजकाल माऊली मुलाला कडेवर काय घेतात, कडेवर काय घेतात, बाय मुलाला कडेवर काय घेते आणि गडी मुलाला खांद्यावर काय घेते. राजाभाऊ काय माहितीये, कारण प्रत्येक आईची इच्छा असते माझं मूल माझ्या कडेवर बसलंय, मी जी बघते ते माझ्या मुलाला स्पष्ट दिसलं पाहिजे, माझ्या मुलाला स्पष्ट दिसलं पाहिजे. म्हणजे अशी आईची इच्छा, आईची इच्छा. आणि बापाची पण बाप कडेवर घेतो त्याची काय इच्छा असते, काय बाप खांद्यावर घेतो, खांद्यावर सॉरी खांद्यावर घेतो त्याची इच्छा काय असते, मी बघतो ते त्याला दिसलं पाहिजे, मी बघतोय ते तर त्याला दिसलंच पाहिजे. आणि पण मी बघतोय त्याच्या पण पुढलं त्याच्या पुढलं की त्याला दिसलं पाहिजे. असं ते समीकरण आहे. म्हणून बाप गडी खांद्यावर घेतो आणि बाई कडेवर घेते. बायने बाळ खांद्यावर घेतलं की बरोबर तिच्या डोळ्याजवळ बाळाचं डोळे डोळे त्या बरोबर म्हणून काय म्हणते तुम्हाला हे माझा विचार केला असणाऱ्या बानूबाई त्या वेळेला बानू बोलत होती खांद्या रायाला वेड्या मागण्याचं काय पाहिजे. आता मेंढ्या माझ्या ही गोष्ट खरी, मेंढ्या जर एवढा जीव असला तर मेंढ्या जिवंत करतो. पण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे मी सांगतो ते ऐकलं पाहिजे. मेंढ्या एवढं माझ्या जिवंत करा. धनगर दादा तुम्ही सांगितलं मी करायचं आहे. दादा म्हणलं तर अजिबातच करत नाही. धनगर भाऊजी हा असं वाटतं कसं आहे, धनगर भाऊजी म्हणतो हा. माझ्या मेंढ्या एवढ्या पहिले जिवंत केल्या. पहिलं माझ्या हातातून हात द्यायचा वचन द्यायचं आणि मग करणार बऱ्याच अटी घालायला आणि मग मेंढ्या जिवंत करायची. जेजूर सोडून आले. या बांधून स्वतः माझ्या खंडेरायाच्या हातात हात दिला आणि वचन दिलं की तू जी म्हणशील ती मी करायला तयार आहे, पण माझी ही काळी दौलत येऊ द्या आधी जिवंत कर. एवढ्या घाट्या बरोबर माझ्या देवा खंडेरायाला बरोबर विचार केला. वाटव्यामध्ये हात घातला तो भंडारा टाकायला. टाकायला मात्र मेंढर जशीच्या तशी तयार होण्याला त्यावेळेला बेकम तुला माईक ताब्यात घ्यायचं म्हणून 1000 वेळा सांगितलं. तुझा माईक हा होय का काय केलं मात्र भंडारा टाकायचा साधी म्हणतो मात्र मेंढर किती भारूची त्यावेळेला काय झालं, अशी पण मेंढर खंडेरायाला केली त्यावेळेला 5 पंच बोलवले आणि मात्र काय ठरेला त्यावेळेला 5 पंच बोलून घेतलं होतं त्यावेळेला लेकरूला ऐकून हाताला बांधलं. बांधलं का? आणि मात्र एवढ्या टायमात मात्र खंडेराया काय लावायचा म्हणायला बांधला त्यावेळेला बेकम कासार चोडा भरला होता. असा तुला पाहिजे म्हणून असा लागाचा बोलायला त्यावेळेला बेकम आणि तो कसा घसला होता माहितीये, असा भांडव घातईला भांडव घातईला सारा भांडव घाते समजा देवाला लागायचं. भांडव काशीचा भांडव काशीचा. तो भांडव कोणाचा आहे, तुला हाणेल काय तर माझ्या बरोबर काशीचा आहे. काय म्हटले सारा मांडव घातोय असा मांडव काशीचा छंद नवऱ्याच्या काशीचा असा भांडव घातईला भांडव घातईला सारा भांडवला येईल सारा देवाला जायचं. सारा भांडवला येणीचा भांडवला येणीचा छंद नवऱ्याच्या बहिणीचा
मला ह्याचा विचार केला तर हे असलं खंडेर ह्याला मात्र हातामध्ये टाकलं म्हणतात निघून हळपण मात्र हातामध्ये घेतलं होतं मात्र भाषणाच्या बाळोबाला सांगितलं कशाला तुला भरला पाहिजे आणि असं मात्र मला सांगायला मात्र कसा तुला भरला होता त्या वेळेला बेटा पाच म्हणून घेतलं त्या वेळेला मला भेदाचा विचार केला सर्व मात्र या देवी होते त्या वेळेला सर्व तयारीच्या वेळेला करायला हवे त्याला माझी तयारी केली तिच्या वेळेला बेटा आणि म्हणून माझ्या खंडेराने काय केलं होतं देवाया देवाने काही घेतलं नवं त्या वेळेला बेटा भंडारा टाकणार सर्व मेंढे जिवंत केली आणि भंडारा टाकायला साठी मंत्रेंद्र तयार करा मेंढ्याला किती फिरायला त्या वेळेला बेटा काय झालं मेंढे फिरायला त्या वेळेला मेंढ फिरली आनंदी आनंद झाला पण खंडेराया त्यावेळेला काय केलं खंडेरायाला आता काही म्हणायला त्या वेळेला अब स्वर्गाची सुंदर जन्मा सवाई परी अब स्वर्गाची सुंदर जन्मा सवाई परी सवणी सवणी धन गेलाची मानो माझी बरी तू केवळ जीव बघा त्याचा साल का तू केवळ जीव बघा त्याचा साल का अब मल्हारी दोन बाई का झाला का मल्हारी दोन बाई का झाला का मल्हारी दोन बाई का झाला का राजाभाऊ मला घेण्याचा विचार केला असणाऱ्या बानूबाईवर खंडोबाने लगीन केलं बर आणि दोन बायकांचा लाडका झाला पण माझ्या खंडेरायाला बायका किती खंडेराव किती बायका आहेत मला तर काही माहित नाही तुला माहित असतं तर कोणाला राजाभाऊ ही फक्त माणसा लग्नाची बर बानू दुसऱ्या लागणार प्रेमाची दुसरी लग्न प्रेमाची बर असणारी चंदा ही भगवानाची होती बर कारण प्रत्येक धर्म पाळला पाहिजे होय चंदा भगवानाची होती भगवानाची भगवान बर शिंप्याची रंबा होती बर आणि आणि माळ्याची फुलाबाई होती किती बायका 5 बायका होत्या खंडोबाला 5 बायका हा बर खंडोबाच्या 5 बायका पण दोघीच नाव गाजले कारण राजाभाऊ कसं असतं माहितीये का कसं पायरीनं फुल देवाच्या गळ्यात असणाऱ्या हारातल्या फुलाला विचारतोय काय विचारतोय काय विचारतं तू मी आपण एकाच रानात पिकलो तू गळ्यातून मी पाहिजे एकाच रानात पिकलो होय एका झाडालाच लागलो एकाच झाडाला लागलो आणि तू गळ्यात कसं मी पाहिजे कसं एकाच माळ्यानं तोडलं होय आणि एकानेच आपल्याला त्या असणाऱ्या फुट्टीत घातलं इथं घातले ती धरणाराच दोष आहे मी पाय तसे नाही राजाभाऊ हा, सर्जीरावाची कवन आहे कच्ची नवं बर फक्त मांडता येईन आम्हाला सवय हा, सर्जीरावाची कवन आहे कसं आहे हा. पायरीला फुल विचारत तो कोणाला गळ्यातल्या फुलाला पण त्या गळ्यातल्या फुलानं उत्तर भारी दिलं होतं काय म्हणता? त्याने काय सांगितलं गळ्यात यायसाठी गळ्यात काय करावं लागतं काय करायचं सांगतो बरं तो का सांगा ना पण उरक की हृदयात सुई खाऊन घे लागते काय करायला लागतंय भया बरोबर का गळ्यात जाण्यासाठी हृदयात सुई खाऊन घे लागते मग ती गळ्यात येते हा म्हणून काय म्हटलंय पायरीला सांगते तू हृदयात सुई खाऊन घेतली नाही म्हणून तू पायरीवर आहेस आणि मी हृदयात सुई खाऊन घेतल्या म्हणून ती आमच्या सर्जेरावची कवन आहे असं वाटते खंडराया हमाऱ्या वाणी उडावे अरे असं वाटते खंडराया हमाऱ्या वाणी उडावे अरे हार बनवणे तुझ्या गळ्यात बळावे गळ्यात बळावे गळ्यात
गळ्यात पडावं हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं गळ्यात पडावं ग देवा गळ्यात पडावं हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं गळ्यात पडावं ग देवा गळ्यात पडावं म्हणून शिरा भाव घेण्याचा विचार केला देवा खंडोबानं असणार बर असणार मात्र बारावीला शक्ती घेतली खंडोबा माझ्या गावात निघून गेला होता कुठं चंदनपूरला चंदनपूरला गेला धनगर माझ्या गोष्ट ही तर गोष्ट आहेच पण कसा आणि धनगर माझ्या दुसरा धनगर माझ्या दुसरा धनगर माझ्या दुसरा धनगर माझ्या दुसरा अशा रीतीने माझ्या दर्शनाला घेऊन धनगरवाड्या घोषणाने भावीच्या नाने फसला राजा वाव बर म्हणून मला शक्ती घेतली आणि कुठं चालला होता मला आता जेजुरीला अरे शक्ती घेऊन रामोली धार माझ्या चालय जेजुरीला शक्ती घेऊन रामोली धार माझ्या चालय जेजुरीला कोणत्या रायाची खंडेरायाची ह्या रायाची नव्हे आम्हाला माझ्या रायाची जेजुरी जायाची अरे बाय चार चाकी नव्ह दोन चाकी नव्ह तर काय नव्ह तर घोडा पण नव्ह आणि गाडी भेंगेराची आधी फोडल्या भायाची गाडी भेंगेराची आधी फोडल्या भायाची गाडी भेंगेराची आधी फोडल्या भायाची गाडी
घराची आधी फुलच्या बायाची काय केलं हवा हवरा हवरे करून बघा बांधलं ग तुला अन धाक लाग दिन घाले हक तुया पुढे कसं होतं पहिलं होतं पण आता तसले राहिले नाही आता कसं आहे प्रत्येकाला वाटते आपला नवरा एकदाच असावा बरोबर पोरगा सर्व्हिसला असावं सरकारी नोकरी पाहिजे आणि 4 तरी एकर रान असावं कमीत कमी काय शाहीर बरोबर आहे ते का बरोबर हा 4 तरी एकर रान असावं सो कोणी कोणाला म्हणाय ना 100% बरोबर हाय हेच आहे हा आणि पोरगीला मात्र रानात निघायला हे पाहिजे चाकूर आहे मग पोरगी रानात जायला रान कशाला पाहिजे प्रत्येक आताच कसं आहे आता ऑटोमॅटिक दळणार आहे पहिलं दळण कसं होतं माहितीये का जात्यावरून त्यावेळच्या स्त्रिया काय करायच्या माहितीये का आणि पहिली माझी बरी गा बाळी माझ्या मुसलमाना अगं पहिली माझी बरी गा बाळी माझ्या मुसलमाना अरे भैया अब जातो ना कोणा शिवाला येरा महाविष्टा जातो ना कोणा शिवाला येरा महाविष्टा मसोबा नाहीतर श्रावण महिना काय सरला आकार कसा तर जातो या म्हणून पण हल्लीची मुलगी काय म्हणते माहितीये हल्लीची मुलगी काय म्हणते सासू नको सासरा घर नको दुसरा दोघी पण नको दुसरा दोघच कारण सासू जर असली तर किरकिर करते तटकीर मागत्या मिसरी मागत्या हा. आणि तीर जर तिसरा असला तर अरे शाद्या बाबा जेवणाच काय घेऊन बसलाय जेवण मस्त लागणार 2 रुपये केलं या जेवणाचं नव्हतं 50 एकर रान असलं तर 25 एकर त्याला जाते हा 4 तोळ सोनं जर असलं तर 2 तोळ त्यामुळे धीर नको पण कसं आहे म्हणून अलीकडे कसं झालंय कॅम्प्युटर जमाना 40 माणसाचं काम एकलंच करते यांचं भैया ठोकून 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 पेट सगळा करत होते पण आता सगळं ऑटोमॅटिक नो टेन्शन पट्टी बदलायची भानगडच नाही डायरेक्ट डोळा काढायचा साईडला फेकायचा दुसरा लगेच एक नेट आवडला की विषय बोल पण एक डोळा तयार करायला भैया दिवस घालवत होता म्हणून आता कसं नाही झालंय अवयोगाच्या बिडली घाले सुविधा परदेशातून बोलतोय नाना अव समजून हाताला लावतोय बटन घंटी वाजवला घरी मेल अहो एवढं कोण असलं तर हातात मोबाईल आहे हो हा पण तुझ्याकडे नाही हेच मला वाईट वाटते अरे कसा बोलतोय मोबाईल कसा बोलतोय मोबाईल बोलतोय मोबाईल कसा बोलतो मोबाईल कसा बोलतो मोबाईल अरे बोलतो मोबाईल कसा बोलतो मोबाईल दिसते संचार मोबाईल
संचार तुम्हाला एक सांगा हा. मी बाहेर दुधण्यामध्ये का दुधण्यामध्ये जातीच काय बोलत हे बघ ही तुझं जे धंड आहे हा ते परमेश्वर कसं बोल कुठं तार वायर आहे काय करायचं त्याला काय होतं मग तिला तिचा अर्जुन का लावतील बरं मग तू जीव तू कशाला सकाळ संध्याकाळ दुपार असं नाही तर तसंच आहे काय कोण आहे मग तसं? हा? काय कोण आहे मग तसं? म्हणून म्हणतोय अवघ्या मोबाईलला जोडली नाही तार अरे केंद्र निघाला दूर संचार मग हातात घालून चौकशी करा हे कोण करू लाग नाही कोण कसा अरे कसा बोलतो मोबाईला कसा बोलतो मोबाईला बोलतो मोबाईला कसा बोलतो मोबाईला मजबूत आहे क्या देना काय आहे हे मजबूत. अब ये स्टीलची मजबूत आहे क्या देना फोन लागत नाही एंगेज येते नाही ना अरे आमच्या संसाराला का परवा फोन करून होतो बरं. एंगेज सांगायचं एंगेजमेंटला ऐकूच येत नाही. नको क्षेत्राच्या बाई गौरीचं तर म्हणते ऐकूच येत नाही. त्याला सांगण्यापेक्षा उद्या घेऊन द्या आता तुझा तुझा गावाला आहे पहिला जमा जोडी झाला आहे पहिला देव चाल नाही काय मजबूत आहे क्या बिना फोन लागत नाही एंगेज येते बजाई ना मग माझ्यासारखा याला काय म्हणतोय अहो या रुपया घ्या ना आणि लावून द्या ना एवढा कोण अरे कसा बोलतो मोबाईला कसा बोलतो मोबाईला बोलतो मोबाईला कसा बोलतो मोबाईला माझ्या रायाची कसं आहे सगळं कुठे जर घेतलं परत वाटतो पैसे माझ्या रायाची हे गरजे जुनी जायाची आणि गाडी भंगराची आधी खोदल्या बायाची गाडी भंगराची आधी खोदल्या बायाची सासू सासर भाग प्रेम आई बापवानी सासू सासर भाग प्रेम आई बापवानी आणि थोडीला बघा आई माझी भाई निगवानी कसं आहे हा लगभग माझ्या रायाचे लगभग माझ्या रायाचे तो काय तर करायचे बघ नाही, नाही, मी काय करणार? हे गरजे जुनी जायाची आणि गाडी भंगराची आधी चोरल्या बायाची गाडी भंगराची आधी चोरल्या बायाची घर जेजुरीला गेल्याबरोबर माणसानं पाहिलं की भानवं घेऊन आलाय आता तिला काय बरं वाटलं असेल का? आता गाव वाटलं नाही बरोबर आहे नशिबाशी मी बघायला म्हणतोय खेळात का हारतोय सगळं माझ्यावर का सुटतोय ही शाळा होती तुझी. बागेत बी जातो या उसात वैरण बी काढतो या धान बी काढतो या आणि बेदार आमच्या आधी जातो या पाय पत्ताय की हर पट्टे यासाठी अडकत एवढा खेळाचा पट्टीचा खंडीला या हा हरतोय कसा म्हणतो मला म्हणून मला ह्याचा विचार केला माणसाची तळ पायाची आग मस्तकाला गेली आणि भानव काय म्हणत होती देवाला गडावर नाही याचं काय असेल की खाली घराच्या खाली हा, इकडे वर नाही याचं म्हणून म्हणून भानू खाली अरे भान माणसा खाली मासा खाली मासावर हा भानू खाली असा माझ्या खंडेराचा संसार झाला राजाभाऊ हा. पण कसा आहे अहो पायरीवरती बसल्या सासू सुनाव आणि पायरीवरती बसल्या सासू सुनाव एक तंबाखू खाती दुसरी मागती चुनार तंबाखू खाती दुसरी मागती चुनार
पायरीवरती बसल्या सासू सुनार एक तंबाखू खाती दुसरी मगती सुनार तंबाखू खाती दुसरी मगती सुनार दोघी जण आपली नटवण काय आणि दोघीने जातात बघा फिराया राजा भाऊ आजकालचा जमाना काळ सासू सुरत प्रेम एकामेकावर लय 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 प्रेम करते एकामेकावर कशाला प्रेम करते ती? होय ते तुमच्याकडे करत असते आमच्याकडे करते होय बरं. म्हणून काही झालं काय बरं? दोघी जण आपल्या काय रत्न आपल्या आपल्या पद्धतीने बरं. फिरायला जातात फिराय. त्या कशा फिरायला जातात आवडत होणे ते आपली काय दोघीने जातात बघा फिराया एक कुट्यार चालवी अहो एक कुट्यार चालवी दुसरी चालवी दुनार गाड्या जायचे वाट मारती चुनार तंबाखू खाती दुसरी मारती चुनार तंबाखू खाती दुसरी मागती सुनार पायरीवरती बसल्या सासू सुनार एक तंबाखू खाती दुसरी मागती सुनार तंबाखू खाती दुसरी मागती सुनार सासू सदाती बाहेर राहील सोनबाई शेणी देवी बाई आणि 23% वाढले. देवरात पसर. 23 कसा आहे 3 म्हणजे ताबडतोब व्ही म्हणजे वाटोळ चांगले पण ताबडतोब वाटोळ म्हणजे 23 त्याला काही तुम्ही करताय ती जाऊ तुम्हाला. मग मग काय चालते तुमचा काही मग तेच आहे हो हेच आहे. हा ना चालू दे तुमचं. अहो सासू सदाती बाहेर राहील सोनबाई टीव्ही शेणी बापाई बाय एक दिल्ली फिरती दुसरी मुंबई पुणार तंबाखू खाती दुसरी मागती सुनार पहिलीवरती बसल्या सासू सुनार तंबाखू मागती दुसरी खाती सुनार सासू नाटाळ सुनार भांडत्या दोघी कमल कसून अवठाताळ सासू नाटाळ सुनार दोघी भांडत्या कमल कसून कसा आणि एकीची ढुडकी एकीची ढुडकी दुसरी चातुर तुनार एक तंबाखू खाती दुसरी मागती सुनार पहिलीवरती बसल्या सासू सुनार तंबाखू खाती दुसरी मागती सुनार अरे सुंदर अनुवादर भास्कर अनुवादर सुंदर अनुवादर वेळेचा जाण्या मला अरे वेळेचा जाण्या मला नाही चुकलो कामाला नाही चुकलो कामाला देवा सेवा करायला